Hello students, today we are going to learn simple present tense. Students, you all know that it is very necessary to learn tenses if you want to speak English properly. Many times we follow the books for English speaking and we also listen certain videos about English speaking. And today we are going to learn simple present tense, means it is just a beginning so that you can learn the tense and use it properly, means correct and correctly. Before that we shall see what is present tense. Let us see what is present tense first, how we use it. आपण सर्वात आधी बघूया की आपण वर्तमान काळ केव्हा वापरतो. कारण काळ कधी केव्हा कुठे वापरायचा हे माहित असल्याशिवाय आपण त्याचा योग्य वापर करू शकत नाही. So we must know where we have to use the present tense. The present tense is used for actions which are happening now, means in present time. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता घडत असलेली जी क्रिया आहे म्हणजे सद्यस्थितीत आताच्या वेळेस हल्लीच्या काळात म्हणजे वर्तमान काळात घडत असणाऱ्या क्रिया दर्शविणारा काळ म्हणजे वर्तमान काळ होय. Let us see some examples. First, I write a letter म्हणजे मी पत्र लिहितो. सद्यस्थितीत ही क्रिया सुरू असल्यामुळे आपण या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप घेतलेलं आहे. She is reading a novel. ती कादंबरी वाचत आहे. He has finished his task. त्याने त्याचे काम किंवा कामगिरी संपवलेली आहे. I have been reading this book from the last 3 days. गेल्या 3 दिवसापासून मी हे पुस्तक वाचत आलेलो आहे. These 4 sentences are the example of the 4 kinds of present tense. ही चारही उदाहरणं वर्तमान काळाचे जे 4 प्रकार आहेत त्याची आहेत. The first verb means the verb in the first sentence indicates simple present tense. The second sentence and its verb indicates present continuous tense. The verbs in third sentence indicates present perfect tense and the verbs in fourth sentence indicates present perfect continuous tense. All the underlined verbs indicates the kinds of present tense. सर्व अधोरेखित केलेले जे क्रियापद आहेत ते वर्तमान काळाचे प्रकार आपल्याला या ठिकाणी दाखवत आहेत. We are just today learning the simple present tense. आपण केवळ आज साधा वर्तमान काळ शिकत आहोत. या ठिकाणी फक्त वर्तमान काळांची ओळख आपण करून घेतलेली आहे. So let us see what is simple present tense and when we use it. आता सर्वात आधी आपण साधा वर्तमान काळ कधी वापरायचा केव्हा वापरायचा हे शिकूया. कारण बरेचदा आपण याची सेंटेन्स कन्स्ट्रक्शन करताना चुकत असतो. Simple present tense is used to express the things, actions that takes place regularly or happen regularly. आता साधा वर्तमान काळ जो आहे तो सद्यस्थितीमध्ये आपण जी क्रिया करतो आहे त्याचबरोबर ज्या क्रिया नेहमी घडत असतात किंवा आपण करत असतो त्या क्रिया दर्शवण्यासाठी साध्या वर्तमान काळाचा उपयोग केला जातो. अगदी छोट्या शब्दात किंवा साध्या शब्दात सांगायचं असेल तर एखादी रीत सवय किंवा नित्य घडणाऱ्या गोष्टी आपण या गोष्टींचे वर्णन करण्यासाठी या काळाचा उपयोग करतो. आता आधी आपण कन्स्ट्रक्शननुसार हा काळ कसा वापरायचा ते शिकणार आहोत. बिकॉज वी मस्ट नो हाऊ वी आर गोइंग टू यूज दिस tense according to the sentence structure. First structure is subject plus verb 1 means V1. We also call it first form of the verb. I eat. I is the subject and eat is the first form of the verb. We can call it V1.
आता या ठिकाणी आय हा सब्जेक्ट आहे आणि इट हे क्रियापदाचे पहिले रूप आहे. याचा अर्थ असा होतो मी खातो. वी प्ले. वी हा सब्जेक्ट आणि प्ले हे V1 म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप आहे. याचा अर्थ असा होतो आम्ही खेळतो. एक गोष्ट लक्षात ठेवायची, साध्या वर्तमान काळामध्ये ज्यावेळेस आपण याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करतो त्यावेळेस तो, ती, ते हे त्याला लागत असतं. नेक्स्ट सेंटेन्स, यू रीड. रीड इज द मेन वर्ब. दे वर्क. वर्क इज ऑल्सो the main verb. Now the second construction is there, subject plus V1 plus object. The examples are here. I write a letter means मी पत्र लिहितो. You read a sentence means तू पाठ वाचतोस. We complete our work. आम्ही आमचे काम पूर्ण करतो. They go to school. ते शाळेत जातात. आता या सर्व वाक्यांमध्ये तुमची एक गोष्ट लक्षात आलेली असेल की आपण तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते घेतलेले नाहीत. आय, यू, वी, दे हे सब्जेक्ट्स आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. ही, शी, इट हे आपण घेतलेले नाहीत कारण आपल्याला त्याचा नियम पुढे शिकायचा आहे. Let us see the next example. They enjoy their work. Here, they is the subject, enjoy is the verb, and their work is object. Now here, the next construction and the rule too. When the subjects are third persons singular pronouns, at that time the construction changes. ज्यावेळेस साध्या वर्तमान काळामध्ये तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असतो त्यावेळेस त्या वाक्याची रचना ही वेगळी असते. लेट अस सी हाऊ इट इज. बघूया ती कशी आहे. सब्जेक्ट्स प्लस V1 प्लस एस ऑर ES म्हणजे ज्या वेळेस ही, शी, इट हे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते असतील त्यावेळेस मुख्य क्रियापदाला एस किंवा ES प्रत्यय लावायचा. फॉर एक्झाम्पल, ही रीड्स, पण याचा अर्थ सुद्धा त्याचप्रमाणे होणार आहे, तो वाचतो. शी इट्स, ती खाते. इट क्राईज, ते रडते. सुनीता स्पीक्स, सुनीता बोलते. मनीष गोज, मनीष जातो. नाउ द नेक्स्ट इज द नेक्स्ट construction, sentence construction, and that is subject plus V1 plus S or ES plus object. आता ज्या वेळेस पुन्हा तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते असतील त्यावेळेस क्रियापदाला एस किंवा ES प्रत्यय लावायचा आणि पुढे ऑब्जेक्ट लिहायचा आहे. ही रीड्स अ लेसन, तो पाठ वाचतो. शी राइट्स अ स्टोरी, ती कथा लिहिते. राम प्लेज बॅडमिंटन, राम बॅडमिंटन खेळतो. नाउ इन these three sentences we have added s to the verbs. आपण या तिघी वाक्यांमध्ये क्रियापदांना एस प्रत्यय लावलेला आहे कारण या तिघांचे जे कर्ते ते तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते. ही, शी and Ram are the third person here and so we have used V plus S or ES. The next is Rohan swims into the river. आता रोहन हा तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता आहे म्हणून त्यानंतर आलेल्या क्रियापदाला आपण एस प्रत्यय लावलेला आहे. स्विम या क्रियापदाला एस प्रत्यय लावलेला आहे. He works in navy. Works is the main verb. Now let us see the next construction. Subject plus V1 plus object plus complement. Let us see the first example. आता या construction नुसार पहिलं example बघूया. I go to school with my friends. Now here I is the subject, go is the V1, to school is the object
and with my friends is the complement. आणि याचप्रमाणे आपले पुढील सर्व सेंटेन्सेस आहे ज्यामध्ये अशी कन्स्ट्रक्शन आपल्याला दिसेल. We read a lesson in our class. आम्ही आमच्या वर्गात पाठ वाचतो. They make a boat of paper. ते कागदापासून नाव बनवतात. She works hard for her family. ती तिच्या कुटुंबासाठी खूप मेहनत करते किंवा कष्ट करते. He paints the wall in a beautiful manner. They write a story in the class. She plucks strawberry in the field. Now here she is the subject, plucks is the verb, means V1. Strawberries are the object and in the field is complement. The last sentence, sparrow enjoy water bath in the terracotta tray. Now in this sentence the construction is also same. Watch the next video to learn the uses of simple present tense. And thank you for watching this video. And don't forget to like, share and subscribe the channel.